तुर्भे डम्पिंग ग्राउंड सीसीटीव्ही घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही. पत्रकार प्रिया सरोदे यांचे नवी मुंबई मनपासमोर धडक आंदोलन. तुम्ही पाहत आहात आवाज माझा न्यूज. नवी मुंबईतून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर सुरक्षेच्या नावाखाली बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. करदात्या नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी मिळून अक्षरशः लूट चालवली आहे. या महाघोटाळ्याच्या विरोधात आता संतापाची लाट उसळली असून निर्भीड पत्रकार आणि समाजसेविका प्रिया सरोदे यांनी थेट नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक देत उग्र आंदोलन छेडले आहे. पाहूया या प्रकरणावरचा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. नवी मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराची नवी साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाला आहे. नियम धाब्यावर बसवून कामचुकार कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने जनतेच्या पैशांचा हा मोठा अपव्यय करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पत्रकार व समाजसेविका प्रिया सरोदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन पुकारले. हातात फलक आणि मुखात भ्रष्टाचाराविरोधी घोषणा देत त्यांनी मनपा परिसर दणाणून सोडला. जनतेच्या घामाचा पैसा असा भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीत उधळला जाणे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला. तुर्भे डम्पिंग ग्राउंड सीसीटीव्ही घोटाळ्याची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. गुन्हे दाखल करा. या गैरव्यवहारात सामील असलेल्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित कंत्राटदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत. कठोर कारवाई. केवळ नोटीस देऊन न थांबता भ्रष्टाचारांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मनपा प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारणार का, की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली या घोटाळ्यावर पांघरून घातले जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. आपलं वादळ न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे एक आंदोलन चालू आहे. सीसीटीव्ही घोटाळा संदर्भात आंदोलन करते आहे प्रिया सरोदे मॅडम. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सीसीटीव्ही तुर्भे डम्पिंग या ठिकाणी झालेला लाखो करोडचा सीसीटीव्हीचा जो भ्रष्टाचार आहे, मी तो उघडकीस आणला होता आणि त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी एक 7 दिवसाची मुदत दिली होती. 7 दिवस उलटूनही झाले. 10वा दिवस उजडला तरी त्यांनी कुठल्याही पद्धतीची अधिकाऱ्यांवरती आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. शिवाय कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्येही टाकले नाही. मग हा जनता ही पैसा पेड करते, त्यांचा टॅक्स भरते, तर मग जनतेच्याही पैशाची झालेली लूट आहे. तर मग हे लूट करण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला? जर हा इथे भ्रष्टाचार झाला आहे, मी उघडकीस आणलेला आहे, त्याचे सगळे एव्हिडन्स, सगळे पुरावे जर मी या ठिकाणी सादर केलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय? या संदर्भात जे तुम्ही घोटाळा बाहेर काढलेला आहे, ते याचं जे कोण स्थानिक अधिकारी त्याच्यासोबत तुमचं बोलणं झालं का? हो, माझी प्रथम सुनावणी प्रवीण गाडे सर जे आहेत कार्यकारी अभियंता, ह्यांच्यासोबत माझी प्रथम सुनावणीही झाली होती. त्यांना आम्ही सगळं सविस्तर सांगितलं, त्यांना सगळे सविस्तर पुरावेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 7 दिवसामध्ये कारवाई करू. पण त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. शिवाय भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं त्यांना पाठिंबाच गेलाय असंच म्हणण्यात काही हरकत नाही आहे. अजूनही तर सुज्ञ नागरिक आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार. तुम्ही काय बोलणार आहे आंदोलन संदर्भात? नमस्ते. मी एक नवी मुंबईची जागृत नागरिक आहे आणि मी एक जागृत नागरिक म्हणून मी इथे प्रिया सरोदे ताईंना सपोर्ट करण्यासाठी इथे आली आहे. तर मला असं वाटतं, माझ्याबरोबर मीच नाही तर असंख्य नवी मुंबईच्या नागरिकांनी इथे उपस्थित राहून याला पाठिंबा दिला पाहिजे या आंदोलनासाठी. कारण असं आहे की आपण टॅक्स पे करतो, आपला टॅक्सचा पैसा हा गव्हर्नमेंटचा नसून हा पब्लिकचा पैसा आहे. ही पब्लिक प्रॉपर्टीसाठी हा पैसा यूज केला पाहिजे, ना की भ्रष्टाचारासाठी. तर माझं नेहमीच या गोष्टीसाठी सपोर्ट राहील. भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही नेहमीच लढे देत राहू इथून पुढेही. हा तर सीसीटीव्हीचा घोटाळा उघडकीस आला आहे. असे असंख्य घोटाळे असतील NMMCमध्ये म्हणा किंवा अजून आपल्या नवी मुंबईमध्ये पूर्ण किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये. तर प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक भ्रष्टाचारासाठी आम्ही ते उघडकीस आणू आणि त्याच्यासाठी आमचा नेहमी कार्यकर्त्यांना, नेहमी समाजसेवकांना, जे कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही नेहमी पाठिंबा देत राहू. आणि मला असं वाटतं की आपण फक्त म्हणजे टॅक्स पे करतो म्हणूनच आपण म्हणजे नवी मुंबईला किंवा महाराष्ट्राला किंवा इंडियाला काही आपलं देणं लागत नाही. आपण म्हणजे दुकानामध्ये किंवा ग्रॉसरी शॉपमध्ये आपण जर गेलो, काही 5-10 रुपयाची गोष्ट खरेदी केली किंवा हॉटेलमध्येही आपण खाण्यापिण्यासाठी जातो, आपण GST नावाचा जो टॅक्स पे करतो तो ईच आणि एव्हरी नागरिक पे करतो, मला असं वाटतं.
त्याच्यामुळे फक्त टॅक्स पे करतात किंवा ITR फाईल करतात हे त्यांच्यासाठीच हे महत्त्वाचं नाही, सगळ्या नागरिकांसाठी हे महत्त्वाचं आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणं महत्त्वाचं आहे, कारण की ही पब्लिकचा पैसा आहे आणि सगळे पब्लिक म्हणजे नॉट ओन्ली म्हणजे सफाई कर्मचाऱ्यापासून ते डॉक्टर, इंजिनियर, प्रत्येक जो कर्मचारी वर्ग आहे, जो प्रत्येक माणूस आहे तो आपल्या सोसायटीला म्हणजे सोसायटीमध्ये पैसे देत असतो, टॅक्स पे करत असतो GST मार्फत. हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्सेस. तो डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस आपण आपण सोसायटी थ्रू आपण सरकारला पे करत असतो. तर सगळ्या नागरिकांचा हा अधिकार आहे की हा पैसा जातो तर एक्झॅक्टली जातो कुठे, कोणाच्या लेखाजोखा ठेवला पाहिजे. हा कोणीतरी लेखाजोखा ठेवला पाहिजे. हा पारदर्शकता पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर प्रिया सरोदे जर 8 दिवसापासून पाठपुरावा करत आहे, त्या गोष्टी तुम्ही तिला क्लिअर करून दाखवा की काय तुम्ही म्हणजे भ्रष्टाचार केला नाही तर एक्झॅक्टली तुम्ही काय केलंय, कुठे तुम्ही पैसा खर्च केला, त्याचा सगळा पाठपुरावा. तुमची ही अकाउंटेबिलिटी आहे आणि हे तुम्ही तिला उत्तर देणं हे तुमचं काम आहे. जर तुमच्याकडे आन्सर नसेल तर मग आम्ही आंदोलन हे आमचं सुरूच राहणार आणि आम्ही प्रिया सरोदे ताईंना ऑलवेज सपोर्ट करतच राहणार. धन्यवाद. आताच आपलं सिस्टममध्ये कसं गेंड्याच्या कातडीसारखं झालेलं आहे, कोणी लक्ष देत नाही, कोणी काही कसं करतं. या संदर्भात तुम्ही आवाज तर उचलला आहे बरोबर, परंतु याच्यावर जे वर्क व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. तुम्ही आज मला वाटतं आज तुमचा पहिला दिवस आहे आंदोलनासाठी, तर या संदर्भात तुमचं बोलणं पण झालं असेल. माझं असंच म्हणणं आहे, जर तुमचं जर एवढं आंदोलन करून जर कोणावर कारवाई होत नसेल तर तुमचं इथून पुढे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढे आमरण उपोषणाला बसेल. भलेही जीव गेला तरी मी हटणार नाही. मी अगोदरच सांगितलेले, भले मला माझा जीव प्यारा आहेच, पण जर तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये कोणी प्रायव्हेट कंत्राटदार आहेत का, कोण आहे, कसं काय? ह्याच्यामध्ये प्रायव्हेट कंत्राटदार आहेत आणि काहीतरी टक्केवारी घेऊन ह्याच्यामध्ये हा घोटाळा झालेला आहे. त्या नाही त्या कंत्राटदाराचं नाव आहे चामुंडा एंटरप्राइजेसचे कंत्राटदार आहेत, ज्यांना कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नाही आहे. अशा कंत्राटदाराला तुम्ही काम देताच कसं? बरं, जर दिलं तरी तुम्ही त्याच्या कामाची ऑडिट का केलं नाहीये? तुमच्याकडे ऑडिटचा अहवाल देखील नाहीये. तुर्भे डम्पिंगला तुम्ही बघितलं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. त्या आगीचं कारण काय ते अजूनपर्यंतचे एव्हिडन्स मिळाले नाहीत, जस्ट बिकॉज ऑफ CCTV कॅमेरे बंद आहेत. का CCTV कॅमेरे बंद आहेत त्या ठिकाणी? हे CCTV कॅमेरे त्यांनी कधी लावलेत असं तुम्हाला? CCTV कॅमेरे 2 वर्षापूर्वी ह्याचं काम केलं. हो 2 वर्षापूर्वी काम केलेलं आहे, तरी त्याची मेंटेनन्स ठेवणं हे काम महानगरपालिकेचं आहे बरोबर. ज्या तुम्ही कंत्राटदाराला ते काम देताय त्याचं मेंटेनन्स होतंय का, ते कॅमेरे वर्किंगमध्ये आहेत का नाही, ह्याचं सगळं ऑडिट रिपोर्ट 6-6 महिन्यांनी चेक करायचा असतो. मग ह्या अधिकाऱ्यांनी त्याचा ऑडिट रिपोर्ट का ठेवला नाही? म्हणजे एकदा लावून झालं म्हणजे त्याचं काम मिटलं असं थोडी नाही ना, बरोबर आहे की नाही? माणसाला चालण्यासाठी जसं दररोज अन्न लागतं तसं ही मशिनरीला काही ना काहीतरी लागत असेल ना. त्याचबद्दल तुम्ही दर 6 महिन्यातून तिथे जाऊन चेक का केलं नाही? जेव्हा तुम्ही जीवितहानी झाल्यानंतर तुम्ही बघताय की त्या ठिकाणी जीवितहानी झाल्यानंतर कारण काय ते शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा शोधापळ करताय आणि तुम्हाला कारण मिळत नाही, तर मग अजून ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या जीवितहानी होऊ शकतात. माझं हेच म्हणणं आहे की ह्या सगळ्या जीवितहानी ह्या थांबल्या पाहिजेत. म्हणून माझा हा प्रयत्न दोषीवरती लवकरात बरोबर, ह्या ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आहे ना, दोषींवरती लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत कारवाई होणार नाही इथे मी उपोषण म्हटलं तरी मी आमरण उपोषणाला माझी तयारी आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रिया सरोदे मॅडम यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत ह्या दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा ते सतत करत राहतील. आपलं लक्ष असेलच या घटनेवरती, आपण याचा पाठपुरावा घेणार आहोत.